सभापती महोदया, मुंबईतील अवैध बाईक टॅक्सीच्या संदर्भाने काही गंभीर प्रश्न निर्माण होते. त्या अनुषंगाने या ठिकाणी मी थोडक्यात 3-4 प्रश्न विचारणार आहे. महाराष्ट्र बाईक टॅक्सी धोरणानुसार महाराष्ट्र बाईक टॅक्सी धोरण 2025 नुसार केवळ इलेक्ट्रिकल दुचाकी बाईकांना टॅक्सी म्हणून परवानगी दिलेली असताना शहरामध्ये परराज्यामध्ये नोंदणी झालेल्या काही पेट्रोल बाईक टॅक्सी आज या ठिकाणी शहरात आहेत, त्यांच्यावरती काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली गेलेली आहे. हा विषय अतिशय गंभीर आहे. तर केवळ दंडात्मक कारवाई न करता इतर काही गंभीर कारवाई करता येईल का, या दृष्टीने शासन निर्णय घेणार आहे का? नंबर 1. नंबर 2 की बाईक टॅक्सी धोरण जाहीर करताना स्थानिक युवकांना आपण या ठिकाणी प्राधान्य देण्याचं कबूल केलं होतं, परंतु आज अनेक परराज्यातील बाईक आणि परराज्यातील युवक या सगळ्या बिझनेसमध्ये आहेत, त्यामुळे स्थानिक तरुणांवरती कुठेतरी अन्याय होतोय. तर या दृष्टीने आपण काही महत्त्वाचे स्थानिक तरुणांना रोजगाराला मोठ्या प्रमाणावर संधी देण्यासाठी, त्यांना याच्यामध्ये जास्त टक्का देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय आपण घेणार आहात का? नंबर 2. नंबर 3, या ठिकाणी या धोरणाची अंमलबजावणी करताना ॲप आधारित वाहतूक सेवा पुरवणाऱ्या 3 कंपन्यांना तात्पुरते परवाने दिले होते, परंतु 4 महिने उलटले तरी अजूनसुद्धा काही बाबींची त्यांनी पूर्तता न करता त्या ठिकाणी त्यांची सेवा सुरू केलेली आहे. तर ह्या सगळ्या विषयाची त्यांनी जो नियमभंग केलेला आहे, या विषयाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार का? चौथा प्रश्न असा आहे की या बाईक टॅक्सीमध्ये जे मागे बसतात त्यांना एक तर हेल्मेट सक्ती, त्याच्यानंतर बाईक चालवणारा जो व्यक्ती असेल त्याचे संपूर्ण कॅरेक्टरविषयी खात्री, आणि विशेष करून महिला ज्यावेळेला पाठीमागे बसतील किंवा रात्रीच्या वेळेला महिला ज्यावेळेला याचा उपयोग करतील त्यावेळेला तिच्या सुरक्षेबद्दल आपण काय निर्णय घेणार, या संदर्भाने आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सुनील शिंदे यांनी 93 अन्वये अतिशय महत्त्वाची माहिती ह्या सभागृहाला मागितलेली आहे. प्रामुख्यानं राज्य शासनाचं जे धोरण होतं ई बाईकच्या संदर्भात, ते धोरण ह्याचसाठी होतं की महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना, महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणींना रोजगार मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, आणि प्रामुख्यानं त्यामध्ये सुशिक्षित तरुणींचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग व्हावा. गोवा राज्यासारख्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणारी जी नागरिक आहेत, पर्यटक आहेत, ते बाईक टॅक्सीचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतात. कारण एकटा सिंगल जी व्यक्ती आहे ती जर टॅक्सीमध्ये अथवा रिक्षामध्ये बसले तर त्यांना तिप्पट किंवा चौपट भाडे आकारणी होते, परंतु एक बाईक टॅक्सीच्या माध्यमातून ते जर त्यांच्या इच्छित स्थळी गेले तर त्यांना फार कमी त्या ठिकाणी प्रवासी जे भाडं आहे ते भरावं लागत होतं, आणि त्या माध्यमातून ह्या बाईक टॅक्सीचा फायदा राज्यातील सर्वसामान्य लोकांना व्हावा हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनानं ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली होती. खरं तर आम्ही जो प्रस्ताव डिपार्टमेंटच्या माध्यमातून कॅबिनेटकडे पाठवला होता त्यामध्ये सगळ्या 2 व्हीलर ज्या म्हणजे पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक टॅक्सींना सुद्धा परवानगी द्यावी असं विनंती केली होती कॅबिनेटला, परंतु कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, त्यावेळेस अजितदादा सुद्धा होते, असा निर्णय घेतला की पर्यावरणपूरक गाड्या भविष्यामध्ये आपण ह्या राज्यामध्ये आणणार आहोत, आणि त्याला जर बळ द्यायचं असेल तर आपण बाईक टॅक्सीपासून सुरुवात करू, आणि बाईक टॅक्सीला त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आज ज्या रस्त्यावर कुठल्या पेट्रोलच्या गाड्या जर फिरत असतील तर त्या बेकायदेशीर आहे, त्यावर RTOच्या माध्यमातून वारंवार कारवाई केली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी तुम्ही विचारलाय की रॅपिडो, ओला, उबेर ह्या कंपन्यांच्या गाड्यांना परवानगी दिलेली आहे का? तर होय, त्यांना परवानगी दिली होती. फक्त 1 महिन्याचा कालावधीसाठी परवानगी दिली होती, परंतु 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी पूर्तता केली नाही. आज आपल्या अनुषंगानं मी RTOच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, आणि अजूनपर्यंत जर त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर त्यांना टेम्पररी दिलेले जे लायसन आहे ते रद्द करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे 1 महिन्यासाठी जे त्यांना आपण लायसन दिलं होतं ते सुद्धा पूर्णपणे आपण रद्द आजपासून करतोय, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारे बेकायदेशीर गाड्या ह्या रस्त्यावर येणार नाही. आणि मुंबईसारख्या आणि प्रामुख्याने MMR क्षेत्रामध्ये हा मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर ओला, उबेर, रॅपिडो ह्या ज्या संस्था यांची मुजोरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. RTOच्या अधिकाऱ्यांनी वारंवार तक्रारी आमच्याकडे केल्या होत्या की हे आम्हाला सुद्धा जुमानत नाही, म्हणून आपण
डायरेक्ट त्या बाईक टॅक्सीच्या चालकावर गुन्हे न नोंदवता डायरेक्ट आपण मालकावर गुन्हे नोंदवायच्या सूचना दिलेल्या आणि ती सुद्धा योजना आपण आजपासून करतोय, जेणेकरून ज्या पेट्रोलच्या बाईक तर आपण जप्त सुद्धा करायची मोहीम आता करतोय, परंतु त्याचबरोबर डायरेक्ट मालकांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका परिवहन विभागाने आजपासून घेतलेली आहे आणि त्यामुळे ह्यापुढे रस्त्यावर ज्या गाड्या येतील त्या सर्व बेकायदेशीर आहे असं ठरवलं जाईल. असे प्रश्न वगैरे विचारायचे नाही आहेत, पण आता तुम्ही जास्त बोलत नाही, कमी बोलता. बोला. धन्यवाद सभापती महोदय. मंत्री महोदय, ओला उबेर विषयी आपण आता सांगितलं, तर ओला उबेर हे त्यांचे जे काही मीटर असते, आजकाल मीटरनुसार ते जात नाहीत. ते बसताना पहिलेच सांगतात की कंपनीचे हे रेट्स आम्हाला आता काही परवडत नाही, आम्हाला हे प्रायव्हेट रेट आता तुम्हाला द्यावे लागतील. तर याबाबत आपण काय ॲक्शन घेणार? प्रकारे त्यांचा जो निकष आहे, जर जे दर ठरवलेले आहेत त्या दराव्यतिरिक्त जर अजून काही जास्त दर ते मागत असतील तर त्यांनी तक्रार करावी, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ठीक आहे.